तर तुम्ही ट्रॅकर यूज केलाय. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता कळलं आहे, की तुमचा वेळ नक्की कुठे जातोय. आता तो खरंच उपयोगासाठी येत असेल, तर त्याला कमी करण्याची गरज नाही. पण जर का तो उपयोगासाठी येत नसेल, तरीही कमी करण्यासाठी गरज नाहीये. पण त्याला युटिलाइज करण्याची गरज आहे. जर का तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, तर तुमचा जास्तीत जास्त वेळ हा स्क्रोलिंगपेक्षा कंटेंट क्रिएशनकडे गेला पाहिजे किंवा कंटेंट क्रिएशन कसं चांगलं करता येईल, या शिकण्याकडे वेळ गेला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही YouTube बघितलं पाहिजे किंवा रील्स बघितलं पाहिजे असं शास्त्र नाही. कित्येक वेळा ब्लॉग्समधून पण किंवा ChatGPTशी प्रॉम्प्ट आणि चॅटिंग करून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. सो स्टार्ट डूइंग दॅट. सेकंडली जर का तुम्ही जसं मी म्हटलं YouTube चॅनल तुमचं असं एम असेल की 1,000,000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले चॅनल क्रिएट करायला पाहिजे. त्याच्यानंतर कन्सिस्टंटली कंटेंट क्रिएट करत राहायला पाहिजे. आता कंटेंट क्रिएट करत राहायला पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी असतो एक महत्त्वाचा शब्द, तो म्हणजे निश. निश फाइंडिंगला खूप जास्त एम्फसाइज केलं गेलेलं आहे. मला असं वाटतं काही गरज नाही. नॅचरली जे तुम्हाला फील होतं किंवा नॅचरली तुम्ही असं म्हणता, की हे मला करायला मजा येते. ते करायला सुरुवात करा. मग फार-फार तर घरातली झाडं लावणं असो किंवा साफ-सफाई असो किंवा व्यवस्थितपणे गोष्टी ऑर्गनाइज करणं असो किंवा एखादं आर्टवर्क असो. या सगळ्या गोष्टीसुद्धा बेसिक निशमध्येच काउंट केल्या जातात. फक्त एवढंच तुम्हाला बघायचं आहे, की तुम्ही कन्सिस्टंटली ह्याच्यामध्ये कंटेंट कसं क्रिएट करत राहू शकता. आता त्यासाठी आपण काय करू शकतो, की एक सुरुवात आपण करूया, की तुम्हाला मनी प्लांटला ग्रो करायला आवडतं किंवा ते तुम्हाला इझिली जमतं. स्टार्ट क्रिएटिंग वन व्हिडिओ बाय अप्लायिंग दॅट, की एखाद्या सॅपलिंगला कसं चांगल्या पद्धतीने कुठले चांगले फर्टिलायझर्स आहे, कुठली चांगली सॉईल आहे किंवा त्याला पाण्याचं टायमिंग काय आहे किंवा सनलाईटचं टायमिंग काय आहे, या बेसिक इन्फॉर्मेशन्स घ्या. त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये मे बी त्याची ग्रोथ दाखवू शकता किंवा त्याला एक स्पेशलाइज्ड फर्टिलायझर कुठलं आहे मार्केटमध्ये जे तुम्ही वापरू शकता किंवा त्या फर्टिलायझरमध्ये काही कंटेंट असायला पाहिजे, ते तुम्ही सांगू शकता. हे झालं गार्डनिंगचं. तसंच थर्ड व्हिडिओ कुड बी टूल्स दॅट यू यूज. टूल्स कुठल्या प्रकारचे तुम्ही वापरू शकता. प्लांटर्स कुठल्या प्रकारचे वापरू शकता किंवा कुठल्या जवळच्या नर्सरीज खूप चांगल्या आहेत आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. ह्यामध्ये तुमचे 4 ते 5 व्हिडिओ बनतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑडियन्स केवढं अटेन्शन देतं, केवढं तुम्हाला जमतं, हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. हे झालं निश फाइंडिंग. आता काही वेळेला काय असतं, की आपल्याला ऑलरेडी त्या गोष्टींचं नॉलेज असतं. पण आपण ते कधीही जगापुढे आणलेलं नसतं. मग ते कशा पद्धतीने आणलं पाहिजे? तर सिंपल फंडा असा आहे, की लोकांना जे उपयोगाला येईल, त्याच फॉर्मॅटमध्ये ते यायला पाहिजे. म्हणजे व्हॅल्यू एडिशन टू देअर टाईम, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्यांच्या फायद्याचं काय असेल ना, तो तुमचा फंडा असला पाहिजे. से फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल करत असाल, तर ट्रॅव्हल बेस्ट कुठे केलं जाऊ शकतं, कुठल्या पद्धतीने केलं जाऊ शकतं, हे बेनिफिट सांगणं म्हणजेच तुमचा कंटेंट क्रिएशनचा फर्स्ट स्टेप असू शकतो. तर आपण जसं म्हटलं पहिले जे रील्समध्ये बघितले, ज्यांनी माझे रील्स बघितले त्यांना माहिती आहे, की मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन्स, ॲक्शन्स, मग ट्रॅकर आणि ट्रॅकर नंतर तो जो पूर्ण एनालिसिस आहे, जो आपण आता केलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे खूप क्रूडमध्ये जातं हे स्टार्टिंगला, पण ऑन पेपर आत्ता आपण ते आणू शकतो. ऑन पेपर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की तुम्ही पहिले आहे ना, एक रॉ पेपरवर्क तुम्हाला केलं पाहिजे. तर रॉ पेपरवर्क कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. त्यासाठी Instagramवरती फॉलो करायला विसरू नका. ते पुढचा येणारा रील असेल, तो रॉ पेपरवर्क कसा करायचा ह्याच्याबद्दल असेल. आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही आत्तापर्यंत बघितला असेल, तर खूप खूप थँक यू. आय होप आय हॅव ॲडेड व्हॅल्यू टू इट. तुम्हाला असं वाटतं, की मी काहीतरी अजून चांगलं कव्हर केलं पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजेत, तर मला नक्की सांगा. आणि जर का सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. Instagramवरही तुम्ही मला भेटू शकता अँड आय होप दॅट आय हॅव ॲडेड व्हॅल्यू टू युअर टाईम. थँक यू.